आचार्य अत्रे यांचं व्यक्तिमत्व हे खरोखरीच बहुरंगी आणि बहुढंगी स्वरूपाचं होतं. काव्य, नाटक, कथा, कादंबरी, निबंध, ललित लेख, विनोद, चरित्र, आत्मचरित्र अशा वाङ्मयाच्या विविध प्रवाहामध्ये लीलया विहार करून आचार्य अत्रे यांनी मराठी साहित्यात खास असं एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याबद्दल दुमत होण्याचं कारण नाही. राम गणेश गडकरी हे अत्र्यांना गुरुस्थानी होते. गडकऱ्याप्रमाणेच अत्रेही भाषाप्रभू होते. अत्र्यांचं मराठा या दैनिकामधील अनेक अग्रलेख आणि नवयुग या साप्ताहिकामधील लेख त्यांच्या जोरकस, प्रासादिक आणि अलंकारिक भाषाशैलीमुळं अजरामर झालेले आहेत. अत्र्यांच्या विचारबहुल प्रतिभाविलासाचा प्रत्यय त्यांच्या सर्व प्रकारच्या गद्यपद्य लेखनातून आपल्या प्रत्ययाला येतो. आचार्य अत्रे यांचं चरित्र लेखन जरी आपण लक्षपूर्वक वाचलं तरी त्यांच्या शब्दकळीची वैशिष्ट्य आपल्या ध्यानात येऊ शकतात. दुर्वा आणि फुलं, मराठी माणसं, मराठी मन, महात्मा फुले, विनोबा, दलितांचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सूर्यास्त, इतका लहान इतका महान लाल बहादूर शास्त्री, समाधीवरील अश्रू, मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी, क्रांतिकारकाचे कुलपुरुष, गडकरी सर्वस्व, शापित कलावंत ऑस्कर वाईल्ड ही अत्रे यांच्या काही पुस्तकांची नुसती शीर्षकं जरी आपण चाळली तरी त्यांचं अनुभव विश्व हे किती व्यापक होतं याचा आपल्याला प्रत्यय येतो. अत्र्यांना त्या वेळी त्या चरित्रनायकांचे जसजसे दर्शन घडले त्याप्रमाणे त्यांनी त्या चरित्ररेखा आपल्या रंगतदार अशा लेखणीमधून रंगवलेल्या आढळतात. आचार्य अत्रे हे एक मनस्वी लेखक होते. अफाट व्यक्तिमत्वाचा बेफाट माणूस असंही त्यांचं वर्णन केलं जातं. त्यांची अमर्याद जीवनशैली आचार्यांच्या लेखनशैलीमध्ये उत्कटत्वानं प्रतिबिंबित झालेली आढळते. बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, पंडिता रमाबाई, स्वातंत्र्यवीर सावरकर, गाडगे महाराज, विनोबा भावे, नाट्यछटाकार दिवाकर, डॉक्टर आंबेडकर, साने गुरुजी, राम गणेश गडकरी, महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल, सरदार पटेल, कर्मवीर भाऊराव पाटील, महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार, वि. स. खांडेकर, वाम जोशी, कृष्णराव मराठे, पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री अशा जीवनाच्या विविध क्षेत्रातील समाजसुधारक, साहित्यिक, राजकारणी, पत्रकार, कलावंत, समीक्षक, शिक्षणतज्ञ इत्यादींची आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून उतरलेली शब्दचित्र त्या व्यक्तींच्या गुणदोषासह आपल्या मनपटलावर कायमची कोरली जातात. आचार्य विनोबा भावे हे अत्र्यांचे एक अत्यंत आवडते असे लेखक होते. सूक्ष्म आणि मूलगामी स्वरूपाचे स्वतंत्र विचार अत्यंत सोप्या आणि प्रासादिक भाषेत सांगण्याची विलक्षण हातोटी आचार्य अत्रे यांना आकर्षित करणारी होती. क्वचित प्रसंगी भडकले म्हणजे विनोबा की वानरोबा, नर फाटक की नराधम फाटक असे त्या व्यक्तींचा अधिक्षेप करणारे निर्देश अत्र्यांच्या लिखाणामध्ये येत असले तरी तो त्यांच्या उत्कट आणि मनस्वी लेखनशैलीचाच एक विशेष म्हणावा लागेल. त्यांच्या मनामध्ये अशी खंत अशी या संबंधी अजिबात नव्हती. आचार्य अत्रे यांनी विनोबावर लिहिलेले पुस्तक सूर्यास्त ही पंडित नेहरू संबंधी लिहिलेली लेखमाला, इतका लहान इतका महान हे लाल बहादूर शास्त्री संबंधीचं त्यांनी केलेलं वर्णन, हे सारं लिखाण म्हणजे मराठीतील अक्षर वाङ्मयाचे उत्कृष्ट नमुनेच म्हणावे लागतील. अनेक लहान गोष्टींमधून सुद्धा मोठा आशय कसा व्यक्त होतो याचं अत्र्यांनी विनोबाजीच्या संदर्भामध्ये केलेलं मार्मिक विवेचन अत्यंत लक्षणीय असंच वाटतं. अलौकिक होण्यासाठी मुद्दाम काहीतरी निराळं करण्याची आवश्यकता नाही. कृष्ण हा गवळ्यामध्ये गवळी होता म्हणून त्याचा अलौकिकपणा टळला नाही. आपले दोष दिसू लागल्यापासून उत्कर्षाचा आरंभ होतो. अहंकार वाढू लागला की उत्कर्षाचा अंत झालाच समजा. अशा प्रकारची चमकदार, अत्यंत चमकदार आणि आशयपूर्ण अशी सुभाषितं आचार्य अत्र्याप्रमाणेच आपलंही लक्ष वेधून घेतात. विनोबाप्रमाणेच गाडगे बाबांचे अत्र्यांनी
लिहिलेलं छोटेखानी चरित्र हे लेखनशैलीच्या दृष्टीनं अत्यंत सुबोध आणि प्रासादिक असं उतरलेलं आहे. साने गुरुजी, विनोबा भावे, सेनापती बापट, गाडगे बाबा, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी ही आचार्य अत्रे यांची उपास्य दैवत असली तरी वेळ प्रसंगी या सर्वांवर ते प्राणपणाने तुटून पडून कमालीचे निंदाव्यंजक लिखाण करायलाही त्यांनी मागं पुढं पाहिलेलं नाही. कमालीची सुसंगती आणि टोकाची विसंगती या अत्र्यांच्या स्वभाव रचनेचे विशेष त्यांच्या भाषाशैलीमध्येही प्रतिबिंबित झालेले आढळतात. रागाचा तात्कालिक भर ओसरला म्हणजे अत्र्यांना या सर्व महानुभावांच्या ठिकाणी गुणसमुच्चयात दिसू लागतो आणि मग ते आजचं काहीही राखून न ठेवता सहजपणानं उद्गारतात. डोंगरा एवढे प्रचंड कार्य या साऱ्या मंडळींनी करून ठेवलेलं आहे. समर्पक विशेषणांचे अलंकार लिहून साकार होणारी आचार्य अत्र्यांची ही काही शीर्षकं जीवाचे कान करून ऐकण्यासारखी आहेत. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी असं ते म्हणतात. भारताच्या स्वातंत्र्याचा सरदार, सरदार वल्लभभाई पटेल अशी विशेषणं ते वापरतात. इतका लहान, इतका महान कोण तर लालबहादूर शास्त्री. पुण्याचा तेजस्वी ब्राह्मण महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार हे अत्र्यांनी दिलेलं शीर्षक आहे. नवीन स्त्री निर्माण करणारे तत्वज्ञानी कादंबरीकार वामन मल्हार जोशी. आमचे सनातनी दोस्त कृष्णराव मराठे ह्या अत्र्यांनी कृष्णराव मराठे यांना दिलेला घरचा आहेर आहे. महाराष्ट्राचे शैलीदार साहित्यिक श्रीपाद महादेव माटे. भक्तिभावातून साकार झालेला स्तुतिविलास हे अत्र्यांचं स्वभाव वैशिष्ट्यच इथं आपल्या प्रत्ययाला येत नाही काय. मराठी रंगभूमीला अवनत अवस्था प्राप्त झाली असताना गुरुदक्षिणा, उद्याचा संसार, घराबाहेर, लग्नाची बेडी, साष्टांग नमस्कार, कवडी चुंबक, भ्रमाचा भोपळा, मी मंत्री झालो तो मी नव्हेच यासारखे एकाहून एक सरस आणि वास्तववादी नाटकं लिहून आचार्य अत्र्यांनी ऐतिहासिक महत्वाची कामगिरी बजावली आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी असली तरी अनंतकालची माता असते यासारखी अनेक सुभाषितं, कटकेबाज शैलीदार संवाद आणि प्रभावी व्यक्तिदर्शन यामुळं अत्र्यांची ही नाटकं अजूनही रंगभूमीवर ताजेतवानी वाटतात. यावत जीव ही काय मीन कळले आपताप्रती नीट असे स्वतःविषयीच लिहून ठेवणारे नाटककार राम गणेश गडकरी म्हणजेच कवी गोविंदाग्रज म्हणजेच विनोदी लेखन करणारे बाळकराम हे सारे एकाच व्यक्तिमत्वाचे विशेष. गडकऱ्याप्रमाणेच त्यांचे शिष्यत्व आपण होऊन पत्करणाऱ्या प्रल्हाद केशव अत्रे या आजानुबाहू व्यक्तिमत्वामध्येही आपल्या प्रत्ययाला येतात. गडकरी सर्वस्व हे संकलित पुस्तक या दृष्टीनं अभ्यासनीय वाटतं. मराठीत खऱ्याखुऱ्या अर्थानं विडंबन काव्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ते अत्रे यांनीच. केशवकुमार या टोपण नावानं लिहिलेल्या आणि झेंडूची फुलं मध्ये संग्रहित झालेल्या विडंबनपर कवितामुळेच त्यांना हे नाव प्राप्त झालं. रविकिरण मंडळातील अनेक कवीप्रमाणेच सर्वांना अत्यंत आदरणीय असलेले आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत यांच्या आम्ही कोण यासारख्या कविताही केशवकुमारांच्या विडंबन काव्याचा विषय झालेल्या आढळतात. आम्ही कोण म्हणून काय पसता दाताड वेंगाडुनी किंवा परिटा येशील कधी परतून का प्रेमाचा गुलकंद कषाय पेय पात्र पतित मक्षिके प्रत अशा प्रकारचं शीर्षक देऊन लिहिलेली कविता. म्हणजेच चहाच्या पेल्यात बुडालेल्या माशीला उद्देशून असं खास मराठीमध्ये आपल्याला सांगता येईल. शिवाजीचं बेगमेस पत्र इत्यादी शीर्षकांच्या मोजक्या कविता देखील अजूनही आपल्याला खळखळ हसायला लावून मनाला प्रसन्नता देतात. झेंडूची फुलंपेक्षाही अत्यंत वेगळ्या आणि गंभीर कवितांच्या गीतगंगा या संग्रहातील कविता विष्णू सखाराम उपाख्य भाऊसाहेब खांडेकर यांच्यासारख्या जाणकार समीक्षकाला भुरळ घालणाऱ्या ठरलेल्या आहेत. केशवसूत आणि गोविंदाग्रज या उभय कविश्रेष्ठांचा प्रभाव असलेली केशवकुमारांची फत्तर आणि फुलं ही गीतगंगेतील एक कविता त्यांच्या काव्यशैलीच्या दृष्टीनं ऐकण्यासारखी आहे. होता डोंगर पाय त्यास पडला धोंडा भला थोरला वर्षे कैकही लोटली तरी न तो हाले मुळी आपुला आनंदी फुलवेल एक जवळी होती सखे राहत बाळे सांद सकाळ हासत तिची तैशीच कोमेजत थट्टेखोर फुले हसूनी वदली धोंड्यासती एकदा
दोंडा केवळ तू, अरे न जगती काही तुझा फायदा. संतापून तयास फत्तर म्हणे, काही वृथा बोलणी. सारी सुंदरता इथेच तुमची जाईल रे वाळूनी. धोंड्याच्या परी काळजास बिडले ते शब्द जाऊन या. काळा ठिक्कर यामुळे हळूहळू तो लागला भावया. पुष्पांच्या कवळ्या मनात इसले ते पत्तराचे वच. गेली तोंडकळा सुकून पडली ती पांढरी फारच. कोणी त्या स्थळी शिल्पकार मगतो हे हिंडता हिंडता. त्याच्या स्फूर्तीस पत्तरात दिसली काहीतरी दिव्यता. त्याची दिव्य कला करांगुलीनं जो त्या पत्तरा लागली. श्री सौंदर्य मनोरमा प्रगटुनी साक्षात उभी राहिली. वेडा पीर असाच गुंगत कुणी एकाकी येत्या स्थळा. ती मूर्ती बघताच तो तर खुळा नाचावया लागला. त्याने ती खुडुनी फुले बरबरा पायी तिच्या वाहिली. तो त्यांची फुलुनी कळी खदखदा सारी हसू लागली. लावण्याकृती ती वनात अजुनी आहे उभी हसत. पुष्पेही बसलीत ती बिलगुनी पायी तिच्या खेळत. या जगात अंतःसौंदर्य सहजासहजी दृष्टीला पडत नसले तरी बाह्य सौंदर्यापेक्षा अंतःसौंदर्य हेच श्रेष्ठ असतं. हे या कवितेत केशवकुमारांनी मोठ्या मार्मिकतेनं सूचित केलेलं आढळतं. विनोदाच्या संदर्भामध्ये आचार्य अत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे विनोद हा स्वतः वाईट नाही, पण त्याचे नातेवाईक फार आहेत. वात्रटपणा, गावढळपणा, चावटपणा, पांचटपणा, ग्राम्यता, अश्लीलता, बिभत्सपणा असे एकापेक्षा एक इरसाल असे त्याचे नातेवाईक आहेत. अत्र्यांनी जे विपुल विनोदी लेखन केलं त्यातून त्यांच्या अफाट व्यक्तिमत्वाला साजेशी विनोदात्मकता व्यक्त होते, यात काही शंका नाही. मी कसा झालो या आत्मचरित्रपर ग्रंथामध्ये आचार्य अत्रे यांनी स्वतःविषयी असं म्हटलेलं आहे की मी जीवनाचा यात्रेकरू आहे. ते अगदी खरं आहे. अत्यंत उत्कट आणि मनस्वी स्वभावाचा तसेच ओघवत्या आणि वक्तृत्वपूर्ण भाषाशैलीचं दैवी वरदान लाभलेला आचार्य अत्रे यांच्यासारखा महान साहित्यिक शतकातून एखादा जन्माला येत असतो.